नागपुर की अजनी पुलिस ने एक बड़ी सफलता हासिल करते हुए सेंधमारी करने वाले एक शातिर अपराधी को रंगे हाथों गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के पास से करीब 1,22,000 रुपए मूल्य के सोने चांदी के जेवरात और चोरी का अन्य सामान बरामद कर लिया है। दरअसल मामला अजनी थाना क्षेत्र के बजरंग नगर का है। यहाँ रहने वाले गिरीश बड़ीराम लोनारे अपने परिवार के साथ एक शादी समारोह में शामिल होने के लिए खापरी गए हुए थे। जब वे वापस लौटे तो उनके घर का ताला टूटा हुआ था और अलमारी से सोने के गहने और नकदी गायब थी। इस चोरी की रिपोर्ट दर्ज होते ही अजनी पुलिस ने तुरंत हरकत में आते हुए जांच शुरू की। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने पीयूष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश साहू उम्र 22 वर्ष को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान आरोपी ने अपना जुर्म कबूल कर लिया है। पुलिस ने आरोपी के पास से भारी मात्रा में माल जब्त किया है, जिसमें एक सोने की चैन, सोने का पदक, सोने की अंगूठी, बाली और बारीक मोती, चांदी की पायजेब और सिक्के शामिल है, जिसकी कुल कीमत 1,22,000 रुपए बताई जा रही है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। गिरीश बळीराम लोनारे राहणार बजरंग नगर यांनी पोलीस ठाणे इथे येऊन रिपोर्ट दिला की ते खापरी येथे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाकरता गेले होते आणि परत आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तुटलेला दिसला आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या अलमारीतील दागिने आणि रोख रक्कम असा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। आमच्या डीबी पथकातील पोलीस उपनी सिद्धांत मस्के, त्याच्यानंतर पोलीस हवालदार शालिराम शेंडे आणि त्याचप्रमाणे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे यांनी प्रवीण खवसे व रोशन भाडीवसमे व रेश्मा खान या लोकांनी अत्यंत मेहनत करून म्हणजे अवघ्या आज जवळपास 17 दिवस आहे, 18 तारीख आहे, अवघ्या 8 ते 9 दिवसातच 7 ते 8 दिवसातच CCTV पाहून आणि सगळं शोध घेऊन अहोरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आणि या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे तो पीयूष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश साहू राहणार इमामवाडा याच्यावर इतर सुद्धा गुन्हे दाखल आहेत। याच्याकडून 100% मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे आणि हा जो आरोपी आहे हा मुख्यतः नशा करण्याकरता हे सगळे असे गुन्हेगारीचे कृत्य करत होता। तर त्याचा 2 वेळेस PCR घेण्यात आला आणि 2 वेळेच्या PCR मध्ये सगळा माल मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। तसेच सर्व अजनी हद्दीतील व नागपूर शहरातील जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण जेव्हा बाहेरगावी जाता तो शक्यतोवर मुख्य दरवाजाला जे कुलूप लावता त्याच्यावर एक पडदा ठेवावा, त्याचप्रमाणे घराच्या तारावर काही कपडे ठेवावे, CCTV शक्यतोवर सगळ्यांनी लावावे आणि मुख्य जे कंपाऊंड लॉक वॉलचं जे गेट आहे त्याला सुद्धा कुलूप लावताना ते आतून लावावे, जेणेकरून हे जे चोर रेकी करतात तर ते त्यांना लक्षात येणार नाही की हे घर उघड आहे किंवा बंद आहे। तर हे थोडेसे गोष्टी सगळ्या लोकांनी पाळाव्यात आणि शक्यतोवर मुद्देमाल हा मुख्य म्हणजे सोन्याचा भाव एवढा जास्त वाढलेला आहे तर हे महागडे वस्तू घरात ठेवू नये, बँकेचं लॉकर घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे।